नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत जेवताना तोंडी लावणीसाठी मिरचीचा एक प्रकार। करायला खूप सोपी रेसिपी आहे। फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला। एक 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होतो। चवीला म्हणाल तर एकदम भारी लागते ह्या मिरच्या। करायला तर खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। जेवताना तोंडी लावणीसाठी मिरच्याचा एक आपण प्रकार बघणार आहोत। ते बनवण्यासाठी साहित्य बघूया आपण काय काय लागणार आहे ते। तर इथे 15 ते 20 मी हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत। आपल्याला मिरच्या पाण्याने धुल्यानंतर कोरड्या करून घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायच्यात। सगळ्या मिरच्यांना अशा पद्धतीने काप करून घ्यायचेत आपल्याला, जेणेकरून आपण ज्यावेळेस मिरच्या तळू त्यावेळेस मिरच्या ह्या तेलामध्ये उडणार नाहीत। त्यामुळे आपल्याला अशा मध्ये चीर देऊन घ्यायच्यात मिरच्या। त्यानंतर इथं 2 ते 3 चिमूटभर हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा लसणाचे बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत, भाजलेल्या शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घेतलेला आहे आणि चवीनुसार कोथिंबीर। तर करायला खूप सोपी रेसिपी आहे। वरती एक तवा ठेवायचा आहे आपल्याला। इथं लोखंडी तवा ठेवलेला आहे। तुमच्याकडे जर लोखंडी तवा नसेल तर तुम्ही कढईत सुद्धा ठेवली तरी चालेल। गॅस चालू करायचा आहे। गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि आपल्याला तव्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल ओतायचं आहे। आपलं तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्यात। गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित मिरच्या ह्या आपल्याला डाग पडेपर्यंत परतून घ्यायच्यात। तेलामध्ये छान भाजून घ्यायच्यात। लोखंडी तव्यामध्ये भाजल्याने टेस्ट खूप भारी येते, त्यामुळे आपण लोखंडी तव्याचा इथं वापर केलेला आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने मिरच्यांना डाग पडेपर्यंत मिरच्या ह्या भाजून घ्यायच्यात। दोन्ही तिन्ही बाजूने अशाच पद्धतीने आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्यात। ह्या करायला खूप सोपी रेसिपी आहे। चवीला तर एकदम भारी लागतात ह्या मिरच्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या सगळ्या भाजून घ्यायच्यात, डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्यात। इथं आपल्या आता मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत। आता एका साईडला सगळ्या मिरच्या करायच्यात आपल्याला आणि यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि जिरं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि जिरं परतल्यानंतर आपल्याला 1 चमचा लसणाचे तुकडे कट केलेले बारीक ते परतून घ्यायचेत व्यवस्थित। आणि त्यानंतर आपल्याला एक 2 ते 3 चिमूट हिंग टाकायचा आहे आणि व्यवस्थित हिंगसुद्धा परतून घ्यायचा आहे। आणि हिंग परतल्यानंतर आपल्याला सगळ्या मिरच्या मिक्स करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित आणखीन 2 ते 3 मिनिट आपल्याला भाजून घ्यायच्यात मिरच्यासुद्धा। अशा पद्धतीनं आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि मीठ व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता मीठ आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता यानंतर आपल्याला भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। आता यानंतर आपल्याला थोडीशी चवीनुसार कोथिंबीर घालायची आहे ह्याच्यामध्ये आणि कोथिंबीर आणि कूट व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। या मिरच्या जर तुम्ही करून ठेवल्या तर एक 4 ते 5 दिवस टिकतात। तर आपल्या जेवताना तोंडी लावणीच्या मिरच्या ह्या तयार झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। तर इथं आपल्या जेवताना तोंडी लावण्यासाठीच्या मिरच्या तयार झालेल्या आहेत। एकदम भारी लागतात। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।